नांदेड जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात बदली झालेले तहसीलदार श्री प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या खुर्चीत बसून गाणे सादर केले। सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला। जिल्हाधिकारी नांदेड यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने श्री प्रशांत थोरात यांना विभागीय आयुक्ताकडून तत्काळ निलंबित करण्यात आले। बावनकुळे साहेबांनी हे पत्र पोस्ट केलं आहे। यात ज्यांनी निलंबन केलं त्यांचं म्हणणं असं आहे की या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून ही अत्यंत गंभीर बाब आहे। ठीक आहे, प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण ज्या खुर्चीत बसलो त्या खुर्चीची आणि पदाची गरिमा, वेळ, स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक असते। मला महाराष्ट्र शासनाला हे विचारायचं आहे की अधिकाऱ्यांच्या व्हिडिओबाबत एवढी गंभीर दखल घेतली जाते, तर मग विधान भवनात मंत्री महोदय रमी खेळले तोही व्हिडिओ समोर आला। एका उपोषणकर्त्या नागरिकाला एका कुलकर्णी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने गांडीवर लात मारली याचे व्हिडिओ समोर आले। गुवाहाटीला गेलेल्या शूरवीरांचे हॉटेलच्या टेबलवर नाचण्याचे व्हिडिओसुद्धा समोर आले। मग यांना निलंबित का नाही केले? यांच्यावर कारवाई का नाही केली? या गोष्टींनी शासनाची प्रतिमा मलिन झाली नाही का? अहो साहेब, एखादा अधिकारी 2-3 वर्ष त्या तालुक्यामध्ये सामाजिक सलोखा जपत आपली कर्तव्य पार पाडत असेल आणि अचानक निरोप घेतेवेळी आनंदाने सहकार्याच्या आग्रहास्तव आपुलकीने मैत्रीचे गाणे म्हटले असेल तर त्यात निलंबन करण्यासारखं काय आहे? कपडे काढून हवेत भिरकवत गाणे म्हटले का त्यांनी? जे तहसीलदार रेती माफियासोबत डील करतात त्यांच्यावर कारवाई करा।